शालेय शिक्षणाची गरज, उदय सामंत यांनी शिवसेना नेत्यांना लगावला टोला। राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा शाब्दिक चकमकींना उधाण आलं आहे। यावेळी उदय सामंत यांनी शिवसेनेतील काही नेत्यांवर टीका करत काहींना अजून शालेय शिक्षणाची गरज आहे असा टोला लगावला। त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळातील चर्चांना उधाण आलं असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांचा नवा अध्याय सुरू झाला आहे। राज्यातील विविध राजकीय घडामोडींवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर सामंत यांनी हे वक्तव्य केल्याचं सांगितलं जात आहे। त्यांच्या या टीकेला शिवसेना नेते काय प्रत्युत्तर देतात याकडे आता सर्वांचंच लक्ष आहे। शेवटी आपल्याला पक्षाची संघटना वाढवत असताना एक कुटुंब म्हणून वाढवायची आहे। कुटुंबातल्या लोकांना जसं आपण समजून घेतो, कुटुंबामध्ये देखील वाद असतात, परंतु कुटुंबातले वाद जसे आपण सामंजस्यपणाने सोडवतो, चार भिंतीच्या आत सोडवतो आणि आपलं कुटुंब मजबूत करतो, तसंच शिवसेनेचं कुटुंब, त्याचे कुटुंब प्रमुख माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत, ते कुटुंब आपल्याला मजबूत करायचं आहे। आणि आज व्यासपीठावरच्या सगळ्या नेते मंडळींना मला सूचना, माझा विनंती करायची आहे की माझ्यापासून सगळ्यांचं जे अस्तित्व आहे ते यांच्यामुळे आहे। हे जर तुमच्या समोर नसतील, तुमच्या बरोबर नसतील, तर तुमच्या नेतृत्वाला, तुमच्या पदाला किंमत शून्य आहे। त्याच्यामुळे स्वतःलाच आपल्यापेक्षा आपण कार्य करताना जपलं पाहिजे। स्वतःमधले वाद चव्हाट्यावर आणण्यापेक्षा आपण कार्यकर्त्यांना ताकद दिली पाहिजे। आपले वाद ज्यावेळी चव्हाट्यावर येतात त्यावेळी त्याचा फायदा समोरचा घेत असतो। एवढं जर अजून तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही